आई आज काय बनवणार आहे? आज होळीचे पुरणपोळी स्पेशल बनवते. अच्छा, पहिला गुळ घेतलाय का? हो, गुळ किती घेतलाय? अर्धा किलो गुळ, आणि अर्धा किलो डाळ, चण्याची डाळ. चण्याची डाळ आहे. चल आता बघूया आई पुरणपोळी कशी बनवते. आई होळीचे आज काय स्पेशल? पुरणपोळी होळीचे स्पेशल. आणि आता काय करताय तुम्ही? गुळ किती किलो आहे? अर्धा किलो, चण्याची डाळ अर्धा किलो. चला तर मग आता बघूया पुरणपोळी आई कशी बनवते. चला बघूया आई आज पुरणपोळी कशी बनवते. टेस्ट करायला नक्की या. हे विलायची घेतले, छोटी विलायची. याला आता वाटून घेऊया आपण डाळीमध्ये टाकायला. बारीक वाटायचं का? बारीक वाटायचं. आता कुटून झाले विलायची, बारीक कुटून झाले. आता ही डाळीमध्ये टाकायची. आता ही कढईमध्ये टाकते डाळ. ही गरम करायची. गरम करून झालं का त्याला हलवत राहायचं गरम करताना. पाणी टाकायचं का याच्यात? नाही नाही, पाणी नाही. थांब. आता हे गूळ टाकते. एकत्र टाकायचं? हो, एकत्र टाकायचं समजा. हे आता मीठ टाकायचं थोडं. हे डाळीमध्ये मीठ टाकलं थोडं. आता ह्याला हलवायचं. हलवून एकदम सुक्क बनवायचं त्याला. झालं की आता स्टार्ट. गूळ टाकलाय. आता गूळ टाकल्यावर पाणी सुकतं त्याला लय. त्याला हलवत राहावं लागते सारखं. म्हणजे मग पाणी आटून जाणार. सुकणार ती परत. किती पाणी सुटलं दिसलं का? कढई भरली होती ना टाकली जाऊ. हो, आता पाणी सुटलेलं आहे त्याला पूर्ण. हात दुखत येतोय त्याला हलवायला. हा, कंटिन्यू हलवत होता तर हात दुखत राहायचं. हा, आता कढईमधली डाळ काढून प्लेटमध्ये ठेवूया आपण. परत चाळण घेऊया. चाळणीत टाकून वाटण टाकूया. आता चाळणीमध्ये डाळ टाकली. आता आपण वाटूया ती डाळ. वाटून आता बोलायला नाही.
वाफ निघतात आहे ना ते गरम आहे ना, गरम. म्हणून तर लवकर होते ना मग गरमीनं. म्हणजे गरम गरम केल्याने फटफट होते. हा, थंड झालं का कडक होतंय मग ते लवकर होत नाही. किती किलो डाळ घेतली आई? अर्धा किलो. अर्धा किलो. आणि गूळ? गुळ अर्धा किलो. ओके, दोन्ही पण अर्धा अर्धा किलो घेतले. हा, वाफ निघतात ते. काय हे अशी डाळ होती वाटल्यावर, तेव्हा ती पोळी चांगली बनते. चांगलं दळ वाटलं ना पोळी फुटत नाही. आता वाटून झाले, आता चाळण घेतली बाजूला. पूर्ण बारीक झाले ना वाटून. पाट्यावर उठावर नसतं झालं अजून, टाइम लागला असता. टाइम लागला असता त्याला. हे सिंपल साधी सोपी टेक्निक आहे आईची. हा, तुम्ही पण करून बघा. किती मिनिटं लागला आई याला करायला? 10 मिनिटं. 10 मिनिटं. हे बघा मित्रांनो किती बारीक झालंय वाटून. हे बघा, हे काही आता वाटून झालेले डाळ. आता ही जी आपण पुरणपोळी बनवूया, एकदम बारीक झालेले आहे चाळणीमध्ये. मग आता पुरणपोळी आपण बनवूया. हा, हे का हे पीठ 10-15 मिनिटं पहिलं मळून ठेवलेलं आहे. थोड्या टाइम मळून ठेवलं का पोळी चांगली येते. आता पीठ घेतले मी. हे पुरण भरलं त्याच्यामध्ये. आता ही पोळी लाटते मी. जरा सुद्धा पुरणपोळी तुटलेली नाहीये, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा तुम्हाला दाखवते. आई तू आधीपासून बनवत होती का पुरणपोळी? अगं नाही, मी आता बनवायला लागले मी.
आमटीमध्ये कटाची आमटी, जिरं, कढीपत्ता आणि या खोबरं. मसाल्यामध्ये काय काय टाकलंय? मग आमटीला मसाला वाटलाय, जिरं, दालचिनी, लवंग, धने आणि लाल मिरची वाटून घ्या. हा वाटून घ्यायचं. आणि डाळीच्या पाण्याची आमटी. हे डाळीचं पाणी आहे. हा तर आता इथे आता त्याला तडका देते. तडका देण्यात त्यामध्ये तेल, राई, जिरा हा आणि कढीपत्ता. हा बंद केला गॅस. तर मसाला टाकून घ्यायचा ना. तर चालू करू देता. हे सांग ना. थोडी हळद, हा, तसं टाक. थोडी हळद टाकली. आता त्याला चांगलं तेलात भाजून घ्यायचं मसाल्याला. आता आमटीचं पाणी टाकायचं. हे आता आमटीचं पाणी टाकलं, डाळीचं पाणी. कसला मसाला, मिरची टाकली ना वाटून. थोडं टाकते मसाला पण. थोडा आपला घरचा तिखट मसाला. तुम्हाला किती तिखट लागतं तुम्ही त्यानुसार टाकू शकता मित्रांनो. आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही 2 चमचा मसाला टाकतो. ही चवीसाठी मीठ. आता ह्याला किती मिनिटं ठेवायचं आहे? ह्याला ठेवायचं 15 मिनिटं कढायला. ओके. आणि आता आपला भात भात आपला भात पण झालेला आहे. भात पण झालेला आहे. हे बघा भात पण झालंय, म्हणजे होळीचे सर्व जेवण झालेलं आहे. इथे आमटी आणि पुरणपोळी तर आईने बनवलंय. आणि हे बघा भात.